पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक मिनिट, रक्त आलं होतं ना? ड्रेसिंग कुठे? हे सगळं नाटक केलं ना तुम्ही? आणि काय हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात? प्रेग्नेंट हो, तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून तुम्हाला चक्कर आली, गाडीने धडक दिली म्हणून नाही। उगाच माझा टाइम वेस्ट केला। हो, प्रेग्नेंट आहात तर काळजी घ्या स्वतःची। तुम्ही काय ड्रिंक करून ड्राइव्ह करत होते का? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी प्रेग्नेंट? बघा, तुम्ही परत एकच प्रश्न नका विचारू। आता डॉक्टर आले होते, ते म्हणाले की तुम्ही प्रेग्नेंट आहात, कळलं? म्हणून तुम्हाला चक्कर आली। उगाच माझा टाइम वेस्ट केला, मीटिंगची वाट लावली माझ्या। ओ हॅलो, हे बघा, तुम्ही मला प्रेग्नेंट म्हणताय, काय कळतंय तरी का तुम्हाला? अहो मग काय मी प्रेग्नेंट होणार आहे का? विजय, हे बघा, माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाहीये, आणि मी कशी प्रेग्नेंट राहीन? काही बोलताय? लग्न होण्याचा आणि प्रेग्नेंट होण्याचा काय संबंध आहे? रॉकेट सायन्स नाहीये, होतात मुली प्रेग्नेंट। होतात मुली प्रेग्नेंट? नाही होत का? अहो तुम्ही ऐकलं का काय म्हणताय हे? होतात मुली? एका अनमॅरिड मुलीला तुम्ही प्रेग्नेंट म्हणतात आणि वरतून तुम्ही म्हणतात की लग्न करण्याचा आणि प्रेग्नेंट होण्याचा काय संबंध? अहो काय माणूस आहे हा? शी! हे बघा, डॉक्टर आले। डॉक्टर यांना सांगा। अहो डॉक्टर आले तर यांचं अभिनंदन पण केलं की तुम्ही बाप होणार म्हणून। विजय, डॉक्टर हे म्हणतात की तुम्ही यांना म्हटले की म्हणजे हे मला म्हणतायत की तुम्ही यांना सांगितलं की मी ते प्रेग्नेंट आहे। या तुमच्या पेशंट आहेत का? हो, म्हणजे नाही, माझा यांच्याशी काही संबंध नाही। ऍक्च्युली एक अपघात। डॉक्टर, तो मुद्दाच नाही। या प्रेग्नेंट आहेत, यांना सांगा प्लीज। काहीतरी गैरसमज होतोय। त्या ह्या पेशंट नाही आहेत, प्रेग्नंट आहेत, त्या दुसऱ्या पेशंट आहेत। ह्यांना काही झालेलं नाहीये, ह्यांना फक्त भीतीमुळे चक्कर आली होती। म्हणजे यांना काही झालेलं नाहीये, मग ही मुलगी नाटक का करत होती? नाटक केलं? मी नाटक केलं? डॉक्टर, हो ऐकताय नाही काय म्हणताय ते? मी नाटक केलं म्हणे? एकतरी यांच्या गाडीने माझ्या स्कूटरला धडक दिली। तुम्हाला माहितीये डॉक्टर, माझ्या सगळ्या गोळ्या औषधं अशी रस्त्यावर सांडली होती, माझं सामान पडलेलं होतं, वरतून मला नाही म्हणजे जखम नव्हती झाली, पण रक्त आलं होतं ना, रक्त आलं असं मला हे म्हणाले। आणि डॉक्टर, काय ना, मी रक्ताचं नाव जरी ऐकलं ना तरी मी बेशुद्ध पडते। म्हणजे माझे बाबा म्हणतात की हा एक फोबिया आहे जो मला आहे। हो बरोबर आहे, आता तुझा एकदम व्यवस्थित आहेस तू। हो ना डॉक्टर, मलाही जायचंच आहे, उशीर होतोय मला। एकतर एक तिथे पेशंट थांबलाय, त्याला जाऊन सलाईन लावायचंय। ह्या सगळ्या गोष्टीमुळे किती वेळ गेला माझा। विजय, आपण निघूया, उशीर होतो। हो चला। ओ हॅलो, चाललात कुठे? माझी एक अर्जंट मीटिंग आहे, मला जावं लागेल। मला पण पेशंटला जाऊन सलाईन लावायचं। माझी मीटिंग मिस झाली तर किती नुकसान होईल कळतंय का तुम्हाला? कुणाच्या जीवापेक्षा जास्त तर नाही ना होणार? ऑफकोर्स, पण तुम्हाला नाही करणार। विजय, त्यांचं काय बिल असेल ते क्लिअर कर, आपण निघूया। ठीक आहे सर। रुबाब कुणाला दाखवताय? हे बघा, आत्ताची आता तुम्ही मला त्या मेडिकल शॉपमध्ये घेऊन चला आणि जितकं माझं नुकसान झालं ना त्याचं भरून काढा। विजय, यांना सांग रिक्षाने जायला आणि दुप्पट भाडं दे। इथे थांबून मला माझं आणखी नुकसान नाही करून घ्यायचं। नुकसानीची भाषा कुणाला सांगताय हो? हे बघा, नुकसान केलंय तुम्ही। एकतर एक तुमच्या गाडीने माझ्या स्कूटरला धक्का दिला, त्यामुळे नुकसान यांनी केलं। कुणाचं केलं? माझं केलं। भरणार कोण? हेच ना। सर सोडूया त्यांना, काय करणार, जाऊ द्या। एक्सक्यूज मी, चला। प्लीज वेलकम मिस्टर परफेक्शनिस्ट वेदांत वानखेडे। आई लवकर ये। काय ग आद्या? दादाला अवॉर्ड मिळतंय काय?
आले आले. विक्रांत दादा, अभिनंदन सर. तुमच्या यशाच्या गुपित काय आहे? यशाच्या मागे धावू नका, तुम्ही नेहमी पुढेच राहा. बघ बघ विक्रांत, जरा मोठ्या भावाकडून शिक काहीतरी. मॉम, एका म्यानात 2 तलवारी ठेवायच्या नसतात. हे पण आपला दादा जरा खडूसच आहे. अगं म्हणजे आता मी किती वेळा त्याला सांगितलं की मला पण तुझ्या बरोबर काम करू दे, शिकू दे, पण तो काहीच ऐकत नाही माझं. जरा बघायचं का आपण? बघूया. सर, असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एकच स्त्रीचा हात असतो. तर असं तुमच्या कोण म्हणतं असं? जी मागे आहे ना, तिने सतत मागेच राहावं. नो डिसरिस्पेक्ट टू एनी वुमन. मी आई, बहीण या नात्यांचा खरंच आदर करतो. मला यशस्वी होण्यासाठी कोणत्याही स्त्रीची गरज नाहीये. आणि आता मी इथे दिलेली वेळ पण संपली. सो थँक्यू. उशीर होतोय आपल्याला. ती बॅग बघू द्या बरं मला. हो ताई, लवकर आवरा. हो अहो थांबा, एक तुमच्यामुळे उशीर झालाय. आणि ही काही मेडिसिन्स आहेत, काही कॉस्मेटिक्स नाहीये. एखादं चुकीचं मेडिसिन आलं म्हणजे. विजय, किती वेळ घेणार त्या? कसली घाई आहे ना, तिथे त्या पेशंटचं सलाईन बदलण्याची वेळ आली असं. आणि यांना काय, फक्त मीटिंगला असतं जायचंय ना. आणि आत्ताशी तर औषधं घेतलीये. आता पटदिशी तुम्ही मला माझ्या गाडीपाशी सोडा. विजय, तुम्ही इकडे. टेक इट्स इझी. टेक इट इझी. बट आय कांट टेक दिस एनीमोर. सर, मी मराठीत बोलतो आता. जाऊ द्या ना, सोडूया त्यांना. आपण काय करणार आता? चला लवकर. हो ताई, चला, तुम्हाला सोडतो आम्ही. हा चल. माझी पर्स. हा. इतका कॉन्फिडन्स जर माझ्यात असताना, आय स्वेअर. नाहीये तेच बरं आहे, नाहीतर आमचं जगणं कठीण झालं असतं. ते सोड, पण ह्याच्याकडनं एक मोठी पार्टी घ्यायला पाहिजे. अरे एवढं मोठा अवॉर्ड मिळालाय. पार्टी द्यायला वेळ आहे का विचार त्याला. 1 मिनिट सुद्धा वाया घालवत नाही तो. पण दादा एवढं काम का करतो? म्हणजे बास ना, आता अजून किती पैसा कमवायचा आहे. नाव, नेम अँड फेम दोन्ही महत्वाचं असतं. खूप खूप पुढे जायचंय त्याला. फक्त पुढे जायचंय, पैसा हवाय. हा हेतू नाहीये आणि कधीच नव्हता. 7 वर्षांपूर्वी जेव्हा तुमचे बाबा गेले तेव्हा वेदांत फक्त 20 वर्षाचा होता. फायनल इयरची परीक्षा होती त्याची. आणि 8 दिवस आधी तुमचे बाबा गेले. आई, आई, बाबा गेले ना ग आता. आणि आपण हे सत्य स्वीकारायला हवं. तुझं हे असं रडणं नकोय मला. तुझं भकास राहणं पण नकोय मला आई. तू हे घाल ना. आपल्या समाजात नाही चालत. आई, अगं समाज त्यांना म्हणू दे ना काही. तू नको विचार करू प्लीज आई. हे मंगळसूत्र बाबांची आठवण आहे ना, आणि नेहमी तुझ्या गळ्यातच राहिलं पाहिजे. आई, आई, बाबा असताना तू जशी राहायचीस, तशा साड्या नेसायचीस, तू जशी हसायचीस, आनंदी राहायचीस, मला अगदी तशीच आई हवी आहे परत. प्लीज. आई,
प्लीज. आई, आता तू रडायचं नाही, हसत राहायचं. आणि लोकांनी काही नावं ठेवली तरी लक्ष देऊ नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत. बाबांची आठवण पुसण्याचा अधिकार कोणालाच नाही. वीस वर्षाचा वेदांत खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा होता. माझ्या आईशी माझ्यासाठी लढत होता. मी खूप लहान होतात रे तेव्हा. आणि इतकं सगळं असून सुद्धा मेरिट मध्ये आला. श्रीधरची जागा त्यांनी घेतली. 7 वर्षात वडिलांपेक्षा 7 पटीने यश मिळवलं. फक्त पैशासाठी नाही रे, माझ्यासाठी, तुमच्या दोघांसाठी. आई, अगं आम्ही दोघेही काय दादा एवढे मेहनती आणि महत्वाकांक्षी नाही होत. तू आजो असा विचार करते ना, म्हणूनच ब्रो त्याच्या कामामध्ये तुला इन्व्हॉल्व करत नसेल. ए आई, एक विचारू का? अगं दादा त्या पत्रकार मुलीशी असा का बोलत होता? इतका रूढ का वागतो तो मुलींशी? नाही बघ ना, तो मीडिया समोर मुलींच्या बाबतीत एवढा उद्धटपणे बोलतो आणि हल्लीच्या मुलींना असं काही सहन नाही होत. अगं आम्हाला पण असा छान रिस्पेक्ट हवा असतो यार. आणि आता तो मुलींना किंमत नसेल देत तर मुली तरी कशाला भाव देतील त्याला? अच्छा, म्हणून तू सार्थकला होकार दिला का? खूप खूप भाव देतो का तो तुला? गप ना आई यार. कोण म्हणेल 2 दिवसात तिचं लग्न आहे? ताई, डोक्याला पट्टी नाही? नाही रे. तुले दवाखान्यात घेऊन गेले ना? नुकसान भरपाई दिली का? कसली भरपाई रे? हा, काही लागलं नाही तिला आणि वेळ माझा वाया गेलाय. त्याची नुकसान भरपाई कोण करणार? ऍटलीस्ट एक थँक्यू औषधांसह परत सोडलंय, कळलं का? सोडलं तर काय उपकार केले का बे? रोग कोणला धडतो बे तू? ताई, इन्स्पेक्टर लखमापूरले लावू का फोन? तो तर असा जोडतोय पैशावाल्याले, साल्टच करतो. तुम्ही काय समजता रे स्वतःला? आता ना मीच कमिशनरला फोन लावतो. तुझे काय वाटते कमिशनर आला तर आमची फाटेल? हे थांब 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 थांब. हाच तो माणूस ह्यानेच आमच्या ताईच्या स्कूटरला ठोस मारली. हे पकडायला, पकड पकड. जाऊ दे ना त्याले. नुकसान झालं त्याचं, वेळेचं नुकसान. पण त्यांनी माझ्या औषधांची नुकसान भरपाई केली. हा, ऐकलं का? काय ना, माणसाकडे पैसा आला की माणसाची माणुसकी हरवणारच. हो, बरोबर आहे. हा सर, काही काय बोलता तुम्ही? सर, आपल्याला उशीर होतोय, आपण निघूया का? प्रताप, गाडी का? चल चल. एक्सक्यूज मी. तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा आयुष्यात जर माझ्या समोर आलात ना तर मी. काळजी घ्या तुमची. काय ना, डॉक्टरांची मुलगी आहे. तुम्हाला बघून सांगते, 30च्या आत तुम्हाला बीपी होणार नाही का? हो. चला. ए प्रताप, गाडी का? वेदांत,
अभिनंदन. थँक्स आई. सुखी राहा. ये इथे ये. बघा तुमचा मुलगा तुमचं नाव किती पुढे घेऊन चाललाय. फक्त श्रीधर वानखडे एकच नाव का? नूतन श्रीधर वानखडे हे नाव पण पुढे नेणार. या वर्षीपासून सगळ्या नवीन बिझनेसला हेच नाव असेल, नूतन श्रीधर वानखडे ग्रुप ऑफ कंपनीज. अरे दादा, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, वी आर सो हॅपी फॉर यू. आज ना मी तुझ्यासाठी मस्त केक बेक केला, आपण सेलिब्रेट करणार आहोत. ओके. आणि ट्रॉफी कुठे आहे तुझी? व्हॉट ट्रॉफी? आय एम द ट्रॉफी. यू आर होल्डिंग द ट्रॉफी. बघू. ओ वाव, अमेझिंग, सो कूल. हे एक सेल्फी मोमेंट बनता है. चल से चीज. अरे वेदांत, आम्ही सगळ्यांनी तुझा कार्यक्रम बघितला. अरे मी तुला बऱ्याच वेळेला फोन केला पण तुझा फोन लागत नव्हता. कुठल्या मीटिंग मध्ये होतास? आज एक मांजर आडवी आली होती. अगं हे बघ, असं समज की एक बोका आडवा आला आणि मी पडले. बोका म्हणजे? कुठे पडलीस? काय झालंय? हमू अण्णा घरी येऊन जेवून सुद्धा गेले, तुझ्याबद्दल विचारत होते. फोन सुद्धा उचलत नव्हतीस तू. मेडिकल वरून यायला एवढा उशीर लागतो? अगं आई काय चाललंय हे? तायडे तायडे, अगं मी सांगते तुला, सगळं सांगते. ते जरा 2 घास खाऊन घेऊ का? माझ्या पोटात 200 कावळे ओरडतायत. बरं खा. आधी सांग. हे बघ, माणसाकडे पैसा आला की माणसाची माणुसकी हरवणारच. आयुष्यात जर माझ्या समोर आलात ना तर मी तुम्हाला बघून सांगते, 30च्या आत तुम्हाला बीपी होणार. हॅलो सर, तुम्ही आजच्या मीटिंग साठी? हा, मला काही महत्वाचं काम होतं म्हणून येता नाही आलं. ओके. पण मला माझ्या कामाची आणि वेळेची किंमत कळते. तर आजची मीटिंग नाही झाली, नो प्रॉब्लेम. पुढच्या मीटिंगसाठी माझा PA विजय कॉन्टॅक्ट करेल. हो सर. अँड बाय. बाय सर. आई, हा घे तुझा गरमागरम चहा, अगदी तुला आवडतो तसा. हे घे. आलं घातलंस ना? हो. थँक्यू. ए मुलींनो, टीव्हीला काय झालंय? कधीपासून मी प्रयत्न करतेय. आई, तो एसीचा रिमोट. एसीचा रिमोट इथे कसा आलाय? तुम्ही मुली पण ना, रिमोट कुठे ठेवलाय? जागेवर ठेवत नाही तुम्ही. रिमोट शोधून द्या मला. हे अण्णा कसे आले नाहीत अजून? केव्हापासून त्यांना फोन करते. बरं, हा फोन मला का दिलाय? तर कधीही मला फोन करता यावा म्हणून ना. पण जेव्हा केव्हा मी फोन करते हे फोन उचलतच नाही. उपयोग काय त्याचा? कोण आलंय? कोण उघडतंय? मी. चहा केला ना तिने. आई, मावशी आणि सार्थक दादा आले. दादा कशी आहेस? तशीच. जस्ट मोमेंट. दादा, जरा सामान घेऊन आतमध्ये या बरं. या ग, काय कळणार? सगळं कळणार. या. तुम्ही उभे का? बसा ना ताई. ये बस. सार्थक ये. काय, कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? कशी चालली लग्नाची तयारी? काही विचारू नको, इतकी धावपळ सुरू आहे ना, शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी सुरूच आहे. त्यात आमचे बडबाई, वेळ असतो का त्यांना? म्हणूनच सरळ तुझ्याकडे आले. म्हटलं तुझ्या मदतीने सगळं काही ठरवून टाकावं. बरं झालं. दाद्या,
आमच्या बहिणीला गुपचूप भेटतोयस का नाही? हो मावशी. अगं अमूल्य, सार्थक दादा आईच्या परवानगीशिवाय आपल्याला पण भेटत नाही. तिला काय भेटणार आहे? आरती, जा मावशीसाठी पाणी घेऊन ये जा. हो. अगं तुला माहितीये ताई, काल हिचा ऍक्सिडेंट झाला. एका गाडीने उडवलं स्कूटरला बघ. अरे बापरे, अगं बाई काही लागलं नाही ना? अगं नाही, बस शक्यच नाही. हिचा ऍक्सिडेंट म्हणजे नुकसान कारचं आणि कारवाल्याचंच होणार. आई, मावशी, तुम्ही दोघे जणी लग्नाची प्लॅनिंग करा. आम्ही जरा दादाचा मॉक इंटरव्ह्यू घेतो. अरे हे मॉक इंटरव्ह्यू? दादा नाही ताई, आता मात्र सार्थक म्हणाला त्याची खात्रीच पटली. नुकसान कारवाल्याच झालं असणार आहे. बरं मला सांग, व्हिडिओ कॉल करतोस की नाही वहिनींना? फक्त चॅटिंग. तायडे, मी सांगते डेटिंग सुरू असेल तिकडे. खूप पुढे गेले प्रकरण. ते बघ ते बघ ते बघ कसा लाजला. शहाण्या शहाण्या. मी तुला सांगते तायडे, मी ऐकलं होतं की लग्नात आहे ना नवरीला असते, पण इकडे बघ आपला नवरदेव. त्याला कमीत कमी लाजता तरी येतं ग. तुझ्या लग्नाआधी आम्हाला क्लास लावावा लागणार आहे की कसं लाजायचं म्हणून. प्लीज. हिचा नवरा तिच्या पुढे बोलूच शकणार नाही. असं नाहीये, मी देईन की चान्स त्याला बोलायला. हो का? पण माझं बोलून झालं की. बघितलं, हे असायचं. बरं दादा, तिचा फोटो दाखव. चल, आम्हाला फोटो बघायचा. फोटो दाखव. काढ फोन. फोटो पिटो. आता फोटो बघायचा. दाखव. वॉलपेपर वर वहिनी. शपथ, ते बघ स्क्रीनवर लावलाय. शहाण्या. बघू बघू, मस्त आहे रे. बघू. 10 पैकी 6 दिले. फक्त 6? हा, उरलेले 4 हवे असतील तर फक्त फोटो दाखवून चालणार नाही ना. आम्हाला तिचा आवाज सुद्धा ऐकायचा आहे. बोलता येतं ना तिला? नाही 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 म्हणजे हो. नाही, बोलता सगळ्यांनाच येतं रे. तिला गप्प राहता येतं का ते विचार आधी. तायडे, कळतं मला सगळं. चल, लाव फोन. म्हणजे तू फोन लाव आणि सांग की आम्हाला बोलायचं. हो हो हो, प्लीज. आणि घे की दादा. नाही काय फोन नाही, मेसेज कर. मेसेज काय? फोन लाव ना. तू घाबरतोस का तिला? मी घाबरत नाही. हे बघ दाद्या, तुला माहिती आहे ना, नंदेचा सगळ्यात मोठा मान असतो. आणि मी तर मोठी नणंद आहे. माझा मान आधी. चल, फोन लाव. ओके ओके ओके, लावतो. आद्या, फोन. हा, अरे मी नेलपेंट लावते ना, बघ ना कोण आहे. आद्या, हेच आवडत नाही मला. नेलपेंट? नाही ग, 3 रिंग्स नंतर जर कोणी फोन उचलला नाही तर मी त्यांना कॉल बॅकच करत नाही. आणि आद्या, तू आता बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेतेस, सो ही हॅबिट चेंज कर प्लीज. ओके? अरे हो, करते मी, पण आता मी नेलपेंट लावलाय ना, ते पसरेल ना सगळीकडे. तू बघ ना पटकन, 2 मिनिटाचं काम आहे, बघ ना प्लीज. सार्थक. सार्थक? उचल उचल उचल, लवकर उचल. ओके. हॅलो. हॅलो आद्या वहिनी. ती बिझी आहे. हो, पण मला बोलायचं आहे तिच्याशी. अहो मी बोललो ना ती बिझी आहे, तुम्ही नंतर कॉल करा. ती बिझी आहे ते कळलं मला, पण तिचा फोन नेहमी तुम्हीच उचलता का? म्हणजे तिला तिचा फ्रीडम नाहीये का? एक्सक्यूज मी, तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय? मी नणंद आहे त्यांची. आणि तुम्हाला माहित नाही का कुठल्या नात्याचा किती मान असतो? अहो कोण नणंद, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कोण आहात? आणि आधी तुम्ही मान ठेवायला शिका.